तर एक महत्त्वाची बातमी समोर येते। राष्ट्रवादीमध्ये नेमकं चाललंय काय? माणिकराव कोकाटेंचं नेमकं काय होणार असा सवाल खरं तर उपस्थित होतोय। काल दिवसभरात धनंजय मुंडे यांनी सह्याद्री अतिथीगृहात मुख्यमंत्र्यांची भेट घेतली। तर काल संध्याकाळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे अचानकपणे राज्यपालांच्या भेटीला गेले। राज्यपालांच्या भेटीचं कारण अद्यापही अस्पष्टच आहे। तर यातच आज सकाळी काल दिवसभरात खरं तर धनंजय मुंडे यांनी सह्याद्री अतिथीगृहात भेट घेतली होती राज्यपालांच्या। त्यानंतर ते राज्यपालांच्या भेटीला गेले। या भेटीचं कारण अद्याप अस्पष्ट आहे। यातच आज सकाळी उपमुख्यमंत्री अजित पवार हे थेट वर्षावर गेले। अजित पवार आणि मुख्यमंत्र्यांमध्ये वर्षावर 20 मिनिटं चर्चा झाली। यावरच अधिक जाणून घेण्यासाठी आपले प्रतिनिधी चेतन ननावरे आपल्याशी जोडले गेलेले आहेत। चेतन, हाच सवाल आता उपस्थित होतोय, राष्ट्रवादीत नेमकं चाललंय काय? माणिकराव कोकाटेंचं नेमकं काय होणार? आपण थोड्या वेळापूर्वीच या संदर्भात चर्चा केलेली होती। एकंदरीत जे 3 बिंदू आपण जोडलेले होते, काल एकंदरीत याआधी मंत्रिमंडळ बैठकात झालेली मुख्यमंत्र्यांनी घेतलेला क्लास असेल मंत्र्यांचा, त्यानंतर काल अचानक झालेली राज्यपालांची मुख्यमंत्र्यांची भेट असेल, त्यानंतर आज सकाळी थेट वर्षा गाठलं असेल उपमुख्यमंत्री अजित पवार यांचं आणि 20 मिनिटं मुख्यमंत्र्यांसोबतची चर्चा असेल आणि त्यानंतर पुन्हा एकदा सह्याद्री अतिथीगृहावरती बैठक सुरू असताना मुख्यमंत्र्यांची त्या ठिकाणी राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांचं येणं, त्यांच्या पाठोपाठ अजित पवार यांचं येणं आणि या 3 नेत्यांची पुन्हा चर्चा होणं, त्यामुळे माणिकराव कोकाटे यांना फक्त दम देऊन किंवा त्यांच्या कानपिचक्या घेऊन माफी मिळणार होता का असा सवाल उपस्थित होता। आणि आता त्यानंतर त्यांचं मंत्रिपद जाणार की त्यांचा खातेबदल होणार ही चर्चा तर सुरू झालेली आहे। गेल्या 15 मिनिटांहून अधिक काळ झालेला आहे। 3ही नेते आतमध्येच आहेत, मुख्यमंत्री असतील, उपमुख्यमंत्री अजित पवार असतील किंवा प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे असतील। परिणामी कोकाटेंच्या बाबतीमध्ये काय निर्णय होतोय का, काही ठोस निर्णय होतोय का हे पाहणं महत्त्वाचं असेल। आणि एकूणच या ठिकाणी जर मंत्रिपदामध्ये बदल झाला तर आणखी एक मोठा बदल होऊ शकतो, तो म्हणजे धनंजय मुंडे ज्यांनी काल मंत्रालयात सुद्धा मुख्यमंत्र्यांच्या भेटीचा प्रयत्न केला होता, सह्याद्री अतिथीगृहावर त्यांची भेट घेतली होती आणि आज पुन्हा एकदा धनंजय मुंडे आहेत ते सह्याद्रीवरती मुख्यमंत्र्यांच्या भेटीसाठी आलेले होते। परिणामी मुंडे यांना पुन्हा एकदा कुठेतरी मंत्रिमंडळात स्थान देणार का ही चर्चा सुरू झाली। तिसरीकडे सर्वात महत्त्वाची बाब म्हणजे बीड मधील जे सध्या गाजलेलं प्रकरण आहे महादेव मुंडे यांच्या हत्येचं, त्यांची पत्नी आज मुख्यमंत्र्यांच्या भेटीसाठी येणार आहे। तत्पूर्वी धनंजय मुंडे हे भेट घेतल्यामुळे याही गोष्टीची चर्चा आता सुरू झालेली आहे। परिणामी आजच्या या बैठकीमध्ये नेमका कोणाकोणाचा निकाल लागतोय आणि कोणाकोणाचा मंत्रिपदावरती वर्णी लागू शकते किंवा खाते बदल होतोय का याकडे आपलं लक्ष असेल। कृपा, निश्चितच चेतन, या सर्व घडामोडीनंतर काही राजकीय कलाटणी मिळण्याची काही शक्यता आहे का? निश्चितच, कारण एकंदरीत माणिकराव कोकाटेंनी केलेली वक्तव्य असतील, त्यानंतर त्यांनी जो रमी खेताचा व्हिडिओ होता, त्यानंतर प्रचंड नाराजी शेतकरी वर्गातून सुद्धा व्यक्त केली जात होती। आणि विशेष करून जर आपण पाहिलं असेल, ज्या संघटना आहेत वेगवेगळ्या छावा असतील, संभाजी ब्रिगेड असतील, ते आक्रमक झालेले होते आणि जोपर्यंत कोकाटेंची या पदावरून हकालपट्टी होत नाही तोपर्यंत आम्ही शांत राहणार नाही असा थेट इशारा दिलेला होता। त्यामुळे अजित पवार यांनी जे कारवाईचं आश्वासन दिलं होतं त्याप्रमाणे कुठलीही ठोस कारवाई अद्याप झाल्याचं दिसत नाहीये। परिणामी खातेबदल ही प्रमुख कारवाई होईल अशी अपेक्षा व्यक्त केली जात होती, मात्र परवा झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत सर्वांच्या अपेक्षा फोल ठरल्या आणि म्हणूनच पुन्हा एकदाच्या संघटना आक्रमक झालेल्या होत्या। परिणामी आजच्या या बैठकीमध्ये तरी कोकाटेंवरती कुठली कारवाई होते का हे पाहावं लागेल। कृपा, निश्चितच चेतन, खरं तर सगळीकडे चर्चा हीच होत होती गेल्या काही दिवसांपासून की माणिकराव कोकाटेंचा जो राजीनामा आहे त्या संदर्भात या बैठकीत चर्चा होण्याची शक्यता आहे अशी चर्चा खरं तर होत होती, त्याबद्दल काय सांगाल? निश्चितच माणिकराव कोकाटेंची मागणी जी एकंदरीत जोर धरली लागली होती की राजीनामाच घ्यायला हवा, मात्र गेल्या 6 महिन्यामध्ये पाहिलं असेल धनंजय मुंडे यांना मंत्रिपदावरून पाय उतरवावं लागलेलं होतं। त्या पाठोपाठ आणखी एका मंत्र्याचा जर राजीनामा घेतला असता तर निश्चितच विरोधक कुठेतरी डोईजड झाले असते सरकारला। येत्या 3 महिन्यामध्ये राज्यामध्ये स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका येऊ घातलेल्या आहेत, अशा वेळी आणखी एका मंत्र्याचा मंत्रिपद गमावणं सरकारला निश्चितच परवडणार नाही। कुठेतरी अजेंडा सेट करण्यामध्ये सरकार अशा ठिकाणी मागे पडू शकतं आणि म्हणूनच फक्त तुर्तास जी रोष आहे तो शमवण्यासाठी विरोधकांचं अस्त्र निकामी करण्यासाठी कुठेतरी खाते बदल करण्याचा विचार केला जात होता। मदत व पुनर्विकास जे विभाग आहे त्याचं मंत्रिपद सध्या त्याचा विभाग त्याचा चार्ज आहे तो कुठेतरी कोकाटेंना दिला जाऊ शकतो आणि त्या ठिकाणी असलेले जे मकरंद आबा पाटील आहेत त्यांना कृषी मंत्रिपदाचा भार दिला जाऊ शकतो अशी चर्चा रंगलेली होती। आणि आपण पाहिलं असेल परवा अजित पवारांनी ज्यावेळी त्याच्या दालनामध्ये कोकाटेंना बोलवलं त्यावेळी त्या पाठोपाठ स्वतः मकरंद आप्पा सुद्धा पोचलेले होते आणि त्यामुळेच कुठेतरी हा खातेबदल होईल
हा निर्णय त्याच वेळी होईल अशाही अपेक्षा व्यक्त केली जात होती. मात्र जर मंत्रिमंडळ बैठकीनंतर जर पाहिलं असेल कुठलीही ठोस कारवाई या संदर्भात झालेली नव्हती आणि त्यानंतर काल राज्यपालांची भेट असेल, आज तीनही प्रमुख नेते चर्चा करत आहेत. तटकरे असतील, अजित पवार असतील, मुख्यमंत्री असतील. त्यामुळे आजच्या भेटीमध्ये तरी आजच्या बैठकीमध्ये या संदर्भातील ठोस निर्णय होईल अशी आशा व्यक्त केली जाते. जी चेतन, निश्चित धन्यवाद तुम्ही दिलेल्या या सविस्तर माहितीबद्दल. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.